गडिंग्लज तालुक्यातील ऐनापूर गावामध्ये ईश्वरलिंग मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा हा अभूतपूर्व उत्साहामध्ये गेल्या 4 दिवसामध्ये संपन्न झालेला आहे। पहिल्या दिवशी अग्निस्थापना, होम हवन कार्यक्रम, रुद्रपठण, विशेष अंकाचे प्रकाशन, त्यानंतर शनिवार दुसऱ्या दिवशी होम हवन कार्यक्रम, दीपोत्सव, कीर्तन सोहळा, त्यानंतर कळस व सुवासिनी कुंभ मिरवणूक, गारवा, हळदी कुंकू कार्यक्रम, निमंत्रित जे गडिंग्लज आणि कर्नाटक सीमा भागातील जे महास्वामीजी होते यांचे इथे आगमन झालेले होते, त्यांनी इथे मार्गदर्शन केलेलं आहे। त्यानंतर आज मुख्य दिवस आहे, मूर्ती प्रतिष्ठापना आणि रुद्राभिषेक आणि कळसारोहणचा कार्यक्रम झालेला आहे। त्यानंतर महाप्रसादाचं इथे आयोजन या कमिटी मार्फत, या ग्रामस्थांच्या मार्फत करण्यात आलेलं होतं आणि महाप्रसाद घेऊन इथे या जीर्णोद्धार सोहळ्याची सांगता झालेली आहे। गेल्या 4 दिवसापासून आणि 2018 पासून ही जी कमिटी मेंबर्स आहेत हे मंदिराचा जो जीर्णोद्धार सोहळा आहे किंवा मंदिराचं जे काम आहे हे पूर्ण व्हावं म्हणून दिवस आणि रात्र काम करत आहेत। यांना सहकार्य केलेलं आहे ते ऐनापूर ग्रामस्थांनी, तसेच ऐनापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी, मुंबई, पुणे, बेळगाव आणि इतर राज्यात जे ऐनापूरचे ग्रामस्थ आहेत राहणारे त्यांनी देखील सहकार्य केलेलं आहे। पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सहकार्य केलेलं आहे, गडिंग्लज तालुक्यातील भाविक भक्तांनी सहकार्य केलेलं आहे आणि याचाच परिणाम आपण पाहिला की गेली 4 दिवसामध्ये हे जे ऐनापूर गाव आहे या उत्सवासाठी तुडुंब भरलेलं होतं, खचाखच गर्दी भरलेली होती। हेच कमिटीचे मेंबर्स आहेत, कसा कार्यक्रम संपन्न केलेला आहे, काय वाटतंय कमिटी मेंबर्सना? गेल्या 4 दिवसापासून सोहळा आपण पाहतोय, गडिंग्लजकर पाहत्या, संपूर्ण जिल्हा पाहतोय, काय वाटतंय? सोहळा अगदी अभूतपूर्व झालेला आहे आणि या सोहळ्याच्या निमित्ताने काय सांगताय आणि काय कमिटीचं प्लॅनिंग असेल इथून पुढे? गेल्या 4 दिवसापासून आपल्याकडे विविध कार्यक्रम चालू आहेत। त्यातला कालचा जो कार्यक्रम होता तो कळस मिरवणूक हा कार्यक्रम होता, त्यासाठी आम्ही माहेरवाशींना बोलवलं होतं आणि गेल्या 20-25 वर्षामध्ये आपल्या गावात असा कोणता कार्यक्रम झाला नाही की ज्याच्यामध्ये इतक्या प्रमाणात माहेरवाशीने येतील। आम्ही त्याचं प्रॉपर प्लॅनिंग केलं, घराघरातून माहेरवाशींची संख्या शोधली, त्यांचे नंबर शोधले, प्रॉपर त्यांना कॉलिंग मेसेजिंग करून त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना एकच मेसेज दिला, हे बघा तुम्ही इतर वेळेस ज्यावेळेस येता कार्यक्रमासाठी तेव्हा तुम्ही तुमच्या यात्रेत तुम्ही स्वतः पाहुणे म्हणून येता, पण तुमच्याच घरात इतके पाहुणे झालेले असतात की तुम्ही स्वतः मोलकरी नव्हता। तर आज आम्ही कार्यक्रम ठेवला आहे, उत्सव ठेवला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहुणे म्हणून यायचे आणि पाहुणे म्हणूनच आनंद सोहळा इथं साजरा करायचा आहे। तुम्हाला तुमच्या मैत्रिणी भेटणार आहेत, तुमचे शेजारी पाजाऱ्यांचे पै पाहुणे भेटणार आहेत, तुमचे पै पाहुणे भेटणार आहेत आणि त्यामुळं माहेरवाशीन इतक्या खुश आहेत की ते ज्यावेळेस आम्हाला म्हणतात की अरे हे कार्यक्रम तुम्ही असा खूप वर्षांनी केला, असा दरवेळेस का नाही करत, तर त्यांना आम्ही एक वचन देतोय की पुढच्या वर्षी पण आम्ही ह्याच्यासाठी प्रयत्न करू। मंदिर कमिटी ठरवेल ती तारीख, त्यानुसार आम्ही तुम्हाला नक्की सर्व माहेरवाशींना बोलू, कारण त्यांची जी कौतुकाची थाप होती तेच आमच्यासाठी खरं शाबासकीचं बळ होतं। तर आजपर्यंतच्या इतिहासात, ऐनापूरच्या इतिहासात किंवा गडिंग्लज तालुका कोल्हापूरच्या इतिहासात असा सोहळा आजपर्यंत झालेला नाही आहे। असा सोहळा आम्ही मंदिर कमिटीच्या लोकांनी एवढ्या मोठ्या उत्साहात केला की माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असा सोहळा झालेला नाही आणि कदाचित इथून पुढे होणारही नाही असं वाटतंय आम्हाला। आम्ही इथून पुढे गावासाठी आणखी काही विकास कामाच्या ज्या योजना असतील किंवा शाळेसाठी म्हणा कुठल्याही योजना असतील तर आम्ही 100% इथून पुढे याला प्रोत्साहन देऊ। खूप लोकांच्या अपेक्षेत कमिटीकडून काय आश्वासित करता या भाविक भक्तांना आणि ग्रामस्थांना? अतिशय चांगल्या प्रकारे सोहळा इथं संपन्न झाला, लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत। यापूर्वी ऐनापूरमध्ये आध्यात्मिक संस्कृती खूप कमी होती, आता ह्या 4 दिवसाचा सोहळा पाहता अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। लोकांचं आहे की तुम्ही जे आता हे सगळं मेंटेन केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं, इथं 17-18 गुंठ्यामध्ये जे वॉकिंग ट्रॅक असेल, स्टेज असेल किंवा विविध प्रकारची मंदिर असेल हे उपलब्ध करून हे चांगल्या पद्धतीनं तुम्ही मेंटेन ठेवलं पाहिजेत। तर त्यासाठी आम्ही सर्व कमिटीने व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे। एक इथे कर्मचारी कायमस्वरूपी आमच्या कमिटीच्या मानधनातून आम्ही त्यांच्यासाठी अपॉइंटमेंट केलेली आहे। इथली स्वच्छता व्यवस्थित राहील, इथं येणारे सगळे वयस्कर ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची इथं चांगल्या प्रकारे आम्ही इथं यांना सुविधा दिलेल्या आहेत आणि इथून पुढेही आमचं ते मानस राहील की त्यांच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक ऐनापूर ग्रामस्थ यांना मंदिर कमिटीकडून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, चांगल्या प्रकारे आम्ही सुविधा यायचा इथून पुढे प्रयत्न करू। 2018 मध्ये पाहिलेले स्वप्न वारकरी संप्रदायाच्या महाप्रसादाच्या वेळी याच मंदिराच्या ओट्यावर बसून आम्ही पाहिलेले स्वप्न आज पूर्ण करून ज्यावेळी गावातील सर्व माता बहिणी, माहेरवासनी, गावातील लोक सगळी इथं आज एवढं भरगच्च पाहून डोळ्याचं पारणं पिटल्यासारखं वाटतं। सर्व लोकांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण केल्या आणि त्याचं एक समाधान, मानसिक समाधान आणि आध्यात्मिक समाधान जे वाटतं ते पाहून एकदम मन तृप्त झाल्यासारखं वाटतं। काहीतरी समाजासाठी देणं लागतं, ते देणं पूर्ण केल्याचं सगळ्या मंदिर कमिटीला आम्हाला म्हणजे ऊर भरून येतो म्हणू शकतो। आणि गावातील लोकांनी, गावातील बाहेरील स्थायिक लोकांनी ज्या देणगी देऊन आम्हाला बळ दिलं, हत्तीचं बळ दिलं हे मंदिर बनवण्यासाठी, त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार। गावच्या लोकांनी जो टाकलेला विश्वास तो तुटणार नाही याची आम्ही सर्वजण
खात्रीलायक हमी देतो. जीर्णोद्धार कमिटीने बरेच काही प्लॅन केलेले आहेत. त्याचे मी ठळक मुद्दे आपल्याला सांगू इच्छितो. सर्वप्रथम आता जीर्णोद्धारानंतर आम्ही इथून पुढे एक ॲडमिन ग्रुप बनवून त्यामध्ये जे काही बाहेर लोक सर्व्हिस करतात त्यांना कॉन्टॅक्ट करून वर्षाला एक फिक्स रक्कम त्यांच्याकडे घेऊन ते कॉन्ट्रीब्युशन एकत्र करून त्याची FD करून त्याच्यावर येणाऱ्या व्याजातून ह्या मंदिराची स्वच्छता, साफसफाई, याचं देखरेख, याची पूर्णपणे मंदिराचं पावित्र्य हे एक 100% राखलं जाईल. मंदिराचं पावित्र्य ते त्या फंडामधून त्याची व्यवस्था केली जाईल. तसेच दुसरा प्लॅन असा आहे, आपलं जे आता इथं मोठं स्टेज झालेलं आहे त्या स्टेजमध्ये कमीत कमी रक्कम घेऊन गरिबांची लग्न, ज्या गरिबांना बाहेर जाऊन हॉल घेता येत नाही, ज्या गरीब लोकांना असल्या महागाईमध्ये 50,000 1,00,000 रुपये खर्च करून बाहेरगावी जाऊन लग्न करता येत नाहीत, या अशा गरीब कुटुंबांना गावातील व आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच गरीब कुटुंबांना इथं आपले छोटे छोटे कार्यक्रम करता येतील. ते पण अगदी आम्ही वाजवी त्याचं भाडं घेणार आहे. अजून एक प्लॅन असा आहे की इथं एखादं वाचनालय चालू करावं असं आमचं आयडिया आहे. ती आयडिया आम्ही पुढच्या येणाऱ्या काही महिन्यात कशी आपल्याला ती कार्यान्वित करता येईल हे आम्ही प्लॅन करत आहोत. आज 4 दिवस चाललेला सोहळा अद्भुत सोहळा होता. कधी लोकांनी न पाहिला असा सोहळा या ठिकाणी पाहायला गेला. वयस्कर माणसापासून ते लहान मुलापर्यंत सुद्धा सगळ्यांना वाटत होतं की ह्या कमिटीने काम अतिशय चांगलं आहे. तसं बघायला गेला तर आपण बऱ्याच गोष्टी कधी न पाहिलेल्या लोकांनी या ठिकाणी पाहिलेल्या आहे. माहेरवाशींचे एकत्रीकरणाचा मुद्दा असू देत किंवा गावातील सर्व लोकांना एकत्र घेऊन काम करण्याचा मुद्दा असू देत, सर्व गोष्टी ह्या कमिटीने घेतलेल्या आहेत. कमिटी एवढी भारी आहे की असं लोकांकडून आलेला प्रतिसाद आहे. आमची एक इच्छा आहे गावकऱ्यांची, आमची इच्छा आहे गावकऱ्यांच्याकडं. गावकरी म्हणतात की कमिटी असावी तर अशी, कमिटी असावी तर अशी, ऐनापूर गावात जशी असेल तशी, ऐनापूर गावात जशी असेल तशी. विचार केला तर मला वाटतंय सर्वसामान्यापासूनची जी इच्छा होती लोकांची, सर्वसामान्य वयस्कर माणूस असू देत किंवा बाहेरची व्यक्ती असू देत किंवा कुठेही सर्विसदार व्यक्ती असू देत, सर्व व्यक्तींची इच्छा होती की हे मंदिर अतिशय सुंदर रीतीनं पूर्ण करावं. यासाठी या कमिटीकडे सोपवलेलं काम त्या कमिटीनं पूर्ण केलं असं मला वाटतं आणि गावकऱ्यांनाही वाटतं. 4 दिवसाचा कार्यक्रम होता, तो नियोजनबद्ध असायचा. आम्ही जो कार्यक्रम करत असताना की उद्याचं काय करायचं त्या रात्री आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत बसून आम्ही प्लॅनिंग करत होतो. मंदिराच्या कामासाठी प्रत्येक लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत आपल्या मंदिराला सहकार्य केलेलं आहे. 1 रुपयापासून ते लाखो रुपये देणगी दिल्याबद्दल. तसंच आपल्या गावातील काही मंडळ आहेत, ईश्वरलिंग मंदिर जीर्णोद्धार समिती ऐनापूर, ग्रामपंचायत मौजे ऐनापूर ग्रामस्थ मंडळ मुंबई, ऐनापूर ग्रामस्थ मंडळ पुणे, ऐनापूर ग्रामस्थ मंडळ कोल्हापूर, मंदिराचे सर्व देणगीदार व ऐनापूर ग्रामस्थ, ऐनापूर गावातील सर्व तरुण मंडळ, ऐनापूर गावातील सर्व महिला बचत गट, ऐनापूर गावातील सहकारी संस्था यांचे आम्ही कमिटीतर्फे मनपूर्वक आभार आहे. मंदिराची सुरुवातीपासून ते आज तागायतपर्यंत म्हणजे कार्यक्रम होईपर्यंत ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व कामगारांचे कमिटीतर्फे मनपूर्वक आभार. आपल्या या कार्यक्रमासाठी वैद्यकीय पथक, रेस्क्यू फोर्स, परत NCC आणि आपल्या पंचकृषीतील आलेल्या सर्व भक्तांचे ऐनापूर ग्रामस्थ कमिटीमध्ये मनपूर्वक आभार. या कमिटीमार्फत 2018 पासून अतोनात मेहनत करून हे मंदिर पूर्णत्वास नेलेलं आहे. ज्यांचे सहकार्य लाभलेलं आहे, मग ते मंदिर उभारताना असू दे किंवा या सोहळ्या दरम्यान लाभलेलं आहे, त्यांचा आभार देखील मानलेला आहे. इतकी ही कमिटी अलर्ट आहे किंवा अतिशय संयमाने सर्व ग्रामस्थांना हाताळत असताना हे मंदिर पूर्णत्वास नेलेलं आहे. अशा प्रकारे हे जे शिवधनुष्य होतं हे त्यांनी 2018 साली उचललेलं होतं आणि आता आपण पाहतोय हे पूर्णत्वास मंदिर पूर्ण करून त्यांनी पूर्णत्वास नेलेलं आहे. आणि इथून पुढे देखील त्यांची खूप चांगली गावाच्या बाबतीत प्लॅनिंग असून ग्रामस्थांनी देखील सहकार्य करावं, ग्रामस्थांनी देखील त्या पद्धतीने मागण्या कराव्यात. आपण त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सक्षम आहोत असा विश्वास या जीर्णोद्धार सोहळ्यानंतर आज या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.